नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण काही कन्सेप्ट नेम म्हणजे तुम्हाला सांगन की हे पाठच असलं पाहिजे. बघा, म्हणजे मी तुम्हाला रचना नाही किंवा टेन्स नाही किंवा इतर कुठले कन्सेप्ट नाही सांगणार. आज ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब्स बद्दल सांगणार आहे, जे असे वर्ब्स की त्यांचं फर्स्ट फॉर्म हे एक असतं, सेकंड फॉर्म दुसरं असतं आणि थर्ड फॉर्म हे वेगळंच असतं. मग अशा आपण वर्ब्स बद्दल आपण ह्या सेशन मध्ये ते वर्ब्स कोणते कोणते हे आपण आज पाहणार आहोत. बघा, पहिला जो वर्ब्स आहे तुमचा, हे वर्ब्स तुम्ही तोंडपाठच करा, त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. राईट? कारण की त्यांचा फर्स्ट फॉर्म बघा, पहिला जो आहे टू बी अ बोर, to be a bore, born म्हणजेच काय, सहन करणे. ओके, आता ह्यांची तिन्ही रूप बघा, वेगवेगळे. टू बी अ बोर, बोर्न. ओके, हे तुम्हाला रूप लक्षात ठेवायचे, पाठ करायचे, तरच तुम्हाला बोलता येईल, नाहीतर नाही. सुरुवात करणे, टू बिगिन, बिगॅन, बिगॅन म्हणजे सुरुवात करणे. नंतर आहे चावणे दातांनी, टू बाईट, बीट, बिटन. नंतर आहे वाहने किंवा फुंकणे, ब्लो, ब्ल्यू, ब्लोर. नंतर आहे तोडणे किंवा मोडणे, म्हणजे आहे तुमचं ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. आता हे ब्रेक म्हणजे तुमचं काय, तोडणे किंवा मोडणे. जे तुमचं गाडीचं ब्रेक असतं त्याला तुम्ही त्याची स्पेलिंग अशी BRAKE, ब्रेक. बघा, नंतर आहे निवड करणे किंवा पसंत करणे, टू चूज, चोज, चूजर. येणे सगळ्यांनाच माहिती आहे, टू कम, केम, कम. करणे, टू डू. बघा, सेकंड फॉर्म चेंज, लगेच थर्ड फॉर्म पण चेंज, डन. नंतर आहे काढणे, म्हणजे चित्र वगैरे काढणे, ड्रॉ, ड्र्यू, ड्रॉ. पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ओके, आता इकडं पाहूया. हे लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. हे झालं. नंतर आहे वाहन चालवणे, टू ड्राईव्ह, ड्रोव. थर्ड फॉर्म आहे ड्रिवन. नंतर आहे खाणे, टू ईट, एट, ईटन. नंतर आहे पडणे, फॉल, फेल, फॉलन. नंतर आहे उडणे, आकाशात उडणे, टू फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. बघा, फर्स्ट फ्लाय, सेकंड लगेच चेंज होतो फ्ल्यू, आणि थर्ड लगेच चेंज होतो फ्लोन. हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे मित्रांनो. नंतर आहे टू फॉरगेट, म्हणजेच विसरणे. सेकंड फॉर्म फॉरगॉट, थर्ड फॉर्म फॉरगॉटन. नंतर आहे देणे, टू गिव्ह, गेव्ह, गिव्हन. नंतर आहे जाणे. बघा, खूप सोपं आहे पण कन्फ्युजन होतं आपलं, टू गो, वेंट, गॉन. नंतर आहे वाढणे किंवा उगवणे, टू ग्रो, ग्रीव, ग्रो. नंतर आहे लपणे किंवा लपवणे, टू
हाईड, हिड, हिडन. नंतर आहे माहित असणे. बघा स्पेलिंग KNOW ह्याचा उच्चारच होतो नो. सेकंड फॉर्म न्यू, नो. आलं लक्षात? बघा फर्स्ट फॉर्म नो, सेकंड फॉर्म न्यू आणि थर्ड फॉर्म नोन. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यांचे वर्बचे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म कसं होतं, तरच तुम्हाला बोलता येईल. कारण तर तुम्हाला वर्ब्सच माहिती नसतील सेकंड आणि थर्ड फॉर्म. बघा सेकंड फॉर्म कुठे होतो यूज सिम्पल पास्ट टेन्स मध्ये, आणि थर्ड फॉर्म कुठे यूज होतो परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे पॅसिव्हाइजचं वाक्य कुठलंही असेल त्याच्यामध्ये थर्ड फॉर्म यूज होतो. ओके, काही ठिकाणी थर्ड फॉर्म यूज होतो, काही ठिकाणी फर्स्ट फॉर्म. तर तुम्हाला हे थर्ड फॉर्म नेहमी पाठ असणं गरजेचे आहे. कुठल्या वर्बचं थर्ड फॉर्म कुठलं होतं हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर पहा नंतर हे बघा टू लाय. हे लाय म्हणजे काय तर पडणे आहे. ओके, याचं सेकंड फॉर्म आहे ले आणि थर्ड फॉर्म आहे लेन. ओके, एक लाईन म्हणजे काय, दुसरं खोटं बोलणे, यू आर लाईन. ओके, दुसरं आहे टू राईड म्हणजे स्वार होणे किंवा सवारी करणे. टू राईड, रोड, रिडन. राईड, रोड, रिडन. घंटा वाजवणे. टू रिंग, रँग, रन. उगवणे म्हणजे सूर्य वगैरे उगवणे. राईज, रोज, रायझर. नंतर आहे पळणे किंवा धावणे. टू रन, रॅन, रन. पाहणे. टू सी, सॉ, सीन. बोलणे. टू स्पीक, स्पोक, स्पोकन. नंतर आहे हलणे किंवा हलवणे. टू शेक, चूक, शेकर. नंतर आहे दाखवणे. टू शो, शोड, शोन. नंतरचं पहा त्यानंतरचं गाणे गाणे. टू सिंग, सॅंग, सम. ओके, नंतर आहे उडी मारणे. काय, उडी मारणे. उडी मारणे. टू स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग. स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग. नंतर आहे चोरी करणे. टू स्टील, स्टोल, स्टोलन. पोहणे. स्विम, स्वॅम, स्वॅम. नंतर आहे घेणे. टेक, टूक, टेकर. फाळणे किंवा अश्रू येणे. टू टियर, टॉर, टॉन. फेकणे. थ्रो, थ्रू, थ्रोन. जागे होणे. टू वेक, वोक, वोकन. लिहिणे. टू राईट, रोट, रिटन. नंतर आहे परिधान करणे किंवा नेसणे. टू विअर, वर, वॉर. क्षमा करणे किंवा माफ करणे. टू फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्हन. नंतर आहे गोठणे. त्यालाच म्हणा तुम्ही काय, टू फ्रीज, फ्रोज, फ्रोझन.
त्यानंतर आहे शपथ घेणे, स्वेअर, स्वर, स्वॉन. नंतर आहे पहा टू बी म्हणजे असणे किंवा होणे. याचं सेकंड फॉर्म आहे वॉज, थर्ड फॉर्म आहे बीन. आता ह्याच्यानंतर आहे बघा दोनच आहेत. बघा बुडणे किंवा बुडवणे, टू सिंक, सॅंक आणि सक. नंतर आहे पाय ठेवणे, ट्रेड, ट्रॉड, ट्रॉडन. स्पेलिंग सोपी, ट्रॉडन. बघा हे जे प्रत्येक बॉक्स आहे त्याचा फर्स्ट फॉर्म हा एक असतो, सेकंड फॉर्म वेगळाच असतो आणि थर्ड फॉर्म पण वेगळाच असतो. हे तोंड पाठ करा आणि हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला बोलता पण येईल आणि लिहिता पण येईल आणि समोरच्याने पण बोललेलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. लिहून पाठ करा. काही दिवस तुम्हाला थोडासा त्रास होईल. मी असं नाही म्हणत की एकदाच पाठ करा, 5-5च्या स्लॉटमध्ये पाठ करा, जशी तुमची कॅपॅसिटी आहे तसं, आणि त्याला वापरा. ओके, पहिले 5 वापरून झाले की लगेच दुसरे 5 घ्या, लगेच दुसरे 5 घ्या, असं 5-5च्या स्लॉटमध्ये घेऊन पाठ करा, पण पाठ कराच. बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.